तर आता 2 दिवस कसं तरी गॅप झाला. कशा सर्व मस्त मजेत ना, मजेतच असायला हवं. मी राधिका तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता सकाळचे वाजले 7 आणि मी ब्लॉग सुरू करत आहे. कसं आहे, 2 दिवस झाले यशवी स्कूलला नाही गेली. तुम्हाला तर माहिती आहे, ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं कालच्या की तिचं पोट ना खराब झालेलं होतं. तर आता कसं ॲन्युअल फंक्शन पण आहे त्यांचं मंडेला. तर तिने पार्टिसिपेट पण केलं आहे त्या म्हणजे ॲन्युअल फंक्शनमध्ये. त्यांचा डान्स वगैरे आहे, 2-3 डान्स असतात कदाचित. तर त्याच्यामध्ये तिचे 2 झालेले आहे आणि एक म्हणजे आता ते शिकवण्याचं स्टार्ट करत होते तर तिचं पोट बिघडलं तर ही घरीच होती. तर आता 2 दिवस कसं तरी गॅप झाला. आता थोडं बरं पण वाटत आहे तिला. तर म्हटलं चला आजपासून तिला पाठवू म्हणून. आणि बाहेर इतकं थंडी पडली आहे ना, मरणाची थंडी. पण एक खरं सांगू का तुम्हाला, माझं असं आहे की मी जोपर्यंत स्वेटर घालीन ना तर मला काम करायची बिलकुल इच्छाच नाही होत. इच्छा म्हणजे मला काही सुचतच नाही. म्हणून मी स्वेटर काढूनच फेकते आणि आपलं काम करत राहते. आणि खाली फरशीत इतकी थंडी आहे, इतकी गार आहे, खाली पाय ठेवायची पण इच्छा नाही. मस्त पावरून घेऊन झोपावं. पण नाही, मुलीला शाळेत पाठवायचं आहे म्हणून उठायचं आणि आपलं काम करत राहायचं. तर चला असंच कंटिन्यू बनून राहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गोष्टी आहे ना, मला रात्रीच आणून ठेवावं लागतं. कसं सकाळची खूप घाई होऊन जाते. एक तर स्वयंपाकाची तयारी राहते, दुसरं कसं तिचं पाणी गरम करून द्यावं लागते, त्यानंतर तिला चहा तोसाने सर्व व्यायाच्या अगोदर सर्व रेडी झालं पाहिजे. त्यात मॅमच्या चुट्या घालून द्यावं लागते. ती इतकी भयंकर त्रास देते. ती इथून खोपं निघालं, तिथून खोपं निघालं, असं तिचं म्हणजे सकाळी सकाळी रडगाणं राहते. त्यापेक्षा ना मी अगोदर आपलं प्रिपरेशन करून ठेवते. आणि इथे ना मी व्हिडिओच्या नादामध्ये ना चहाच्या गंजामध्येच ना दूध गरम करत होते. तर वेळेस माझं लक्षात आलं, आता एक साईडला चहा, दुसऱ्या साईडला दूध तापवते आणि तिसऱ्या साईडला माझं गरम पाणी राहते. आता हे सर्व होतपर्यंत मी स्वयंपाकाची भाजीची प्रिपरेशन करून ठेवते. अगोदर ते मी तिच्या टिफिनसाठी पहिले भाजी पोळीच करून देते, त्यानंतर मग मी हळूहळू करत बसते. तोपर्यंत कियांशी उठते, तर मग तिला दूध द्यावं लागतं. आता इथे ना मी बघा, स्वतःसाठी आपल्याला 5 मिनिट्स काढावंच लागतं. C-सेक्शन नंतर माझं पोट इतकं भयंकर वाढलेलं आहे की मला ते कंट्रोलच करता येत नाही. आणि बाहेर जायचं म्हटलं की मला ना अगोदर कियांशीकडे बघावं लागते, कारण की तिची झोप इतकी कमी आहे. ती मी उठल्यानंतर दर 5 मिनिटात उठते, दर 5 मिनिटात उठते. ती एक तर तिला पाळण्यामध्ये हलवावं लागते मला, नाहीतर मग तिला घेऊन झोपावं लागते. असंच माझा वेळ जातो. मला बाहेर जाणं काही शक्य होत नाही. म्हणून सध्या मी DMartमधून चिया सीड आणले, तेच आता पिण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. आता बघूया नंतर 1-2 वर्षानंतर आता होऊ शकते कंटिन्यू. जोपर्यंत तिला समज येत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. आता इथे सर्व आवरून यशवीचं वेण्या घालायसाठी आली, तोपर्यंत कियांशी पण उठली. बघा, ही बघा माझी बित्तूनी झोपेतून उठल्याबरोबर माझी किट्टू रेडी खेळण्यासाठी. आता आम्ही मोठे झालो, आम्ही चिडचिड नाही करत, आम्ही रडरड पण नाही करत. तुझी दीदी कुठे जाते ग? कुठे जाते तुझी दीदी? आता इथे ना कामं करता करता मला एकदम 12 वाजून गेले होते. मग माझं लक्षात आलं अजून माझी अंघोळ पण बाकी आहे, म्हणून मी अंघोळ करून घेतली. कसं आहे, फक्त वाकळीतून उठतपर्यंत त्रास होतो, त्यानंतर जर आपण कामाला लागलं आपण कंटिन्यू कामं करू शकतो. अंघोळ झाल्यावर थोडं लोशन, थोडंसं पावडर वगैरे लावलं, थोडंसं टापटीप राहिलं तर आपण पण कामं करण्यासाठी आपल्याला एक वेगळा उत्साह येतो. माझं तरी असंच आहे. मी नेहमी अंघोळ झाल्यावर थोडंसं लोशन, थोडंसं पावडर आणि सिंपल अशी टिकली लावून आपण घरीच राहतो. आपल्याला कामच करायचे आहे म्हणून आपण एवढा मेकअप शेकअप करून बसत नाही, पण बेसिक केलं तरी बरं वाटतं. कोणी पण अचानक येतं. आता माझी पूजा बाकी आहे, छान अशी पूजा करून घेते. माझ्या घरातून जेव्हा केव्हा मी पूजा करते तर मला एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी भासते. हे बघा, माझं भूत आलं. 2 दिवसापासून हिची तब्येत खराब होती. ॲन्युअल फंक्शन आहे स्कूलमध्ये सुरू, आणि काय म्हणते बा 2 दिवसाचा गॅप झाला. हिला कोणता डान्स पार्टिसिपेट केला हिने ॲन्युअल फंक्शनमध्ये. 2 दिवसाचा गॅप पडला डान्समध्ये इच्छा. आणि पुन्हा हिला हिचं पोट बिघडलं कशामुळे होतं? बाहेरच्या खाण्यामुळे. आणि आणखी हिला 5 रुपये पाहिजे कशासाठी? बाहेरचं खाण्यासाठी. म्हणजे घरचं जेवण असलं, सर्व हेल्दी फ्रूट्स असले ते आम्हाला खायचे नसतात आणि फक्त आम्हाला 5 रुपये पाहिजे असतात रोजचे. आता तुम्ही सांगितलं द्यायचे की नाही द्यायचे? द्यायचे. नाही द्यायचे? द्यायचे. अजून बिघडवायचं आहे का तुला पोट? हा, नाही. अजून औषध अजिबात खाणार नाही. एकच औषध खाल्ले त्याने, फक्त ते इलेक्ट्रोलाइट पावडर.
त्या व्यतिरिक्त एकही औषध खाल्ली नाही का? तरी 5 रुपये पाहिजेच आहे का? थोडासा आजचा दिवस. मग करता करता केव्हा सायंकाळ होऊन जाते मग काही माहितीच नाही पडत. माझ्या बाबतीत तरी असंच आहे. मला कंटिन्यू मुलांच्या मागे किंवा घरकामामध्ये लागावं लागते, तर मला माहितीच नाही पडत की किती वाजले किती नाही. तर इथे सायंकाळचे 7 वाजले होते आणि जवळपास मला बाहेर पण जायचं होतं. आणि इथे ना अगोदर मी ना दिवाबत लावून घेतली छान अशी, आणि भाजीचं पूर्ण टोटल घरातलं संपलेलं होतं. म्हणून मी इथे फक्त भातपोळ्या निदान करूया म्हटलं. मग यशूचे पप्पा ऑफिसमधून आले की मग त्यांच्यासोबत बाजारामध्ये जाता येतं. इथे बाहेर निघालो, इतकी मरणाची थंडी नाही, त्यातल्या त्यात पूर्ण रोडमध्ये सन्नाट आणि लोकांचे मस्त इथे लग्न सुरू होते. बराच वेळ झाला होता यायला. घरी आलो आणि पटपट भाजीचं तसंच बाजूला ठेवलं. उद्या आवरूया म्हटलं, कारण की लेट झालं होतं, 9:30 पावणे 10 झाले होते आणि फटक्यात अशी कोणती भाजी शिजणारी, म्हणून मी पटकन असे आलू कापून घेतले. आलूची भाजी कशी पटकन शिजायला पण होते आणि इकडे फोडणी टाकली की आपले बाकीचे कामं पण आपल्याला आवरता येतात. म्हणून इथे पटकन इथं बटाट्याची भाजी फोडणी टाकते. तोपर्यंत माझं बरेच काम पेंडिंग होतं. भाजी लावणं होतं. भाजी तर मी नंतर लावू शकत होती, पण मला समोरचं पण आवरायचं होतं. माझा नळ पण आला होता, त्याचं पाणी पण भरायचं होतं. इतकी सगळी धांदल होऊन जाते थोडंसं जरी बाहेर गेलं तरी. तर नळ पण लेट येतात, तर त्यामुळे कसं मला इकडे तिकडे मॅनेज करावं लागते. तिथे मग बटाट्याची भाजी फोडणी टाकते. आणि यशूच्या पप्पांचं असं होतं, आता तू जर ते पापड हे करत आहे ना, भाजी करते आणि तर बाजूला कढई पण ठेव आणि पापड पण तळणं होऊन जाते जेवणासाठी, तोंडी लावायसाठी. भाजी होतेच आहे तोपर्यंत पापड पण तळूया म्हटलं, कारण मुलांना पण बराच वेळ झाला होता, तर भूक लागली होती. आणि कसं वेळेवर जेवण दिलं तर मुलांचं पटकन होऊन जातं, नाहीतर मग ते होत नाही व्यवस्थित. आपलं पण पोट भरत नाही आणि मुलांचं पण भरत नाही. तर इथे छान अशा गरमागरम पापड तळून घ्या. प्रत्येक किराण्यामध्ये आमच्याकडून हे डीमार्टमध्ये पापड येतात. सर्वांना उडदाचे आवडतात, पण यशूच्या पप्पाला मुंगाचे आवडतात, म्हणून हे मुंगाचे पापड येतातच. आणि छान असे मुंगाचे पापड तळून ना मी आपल्या व्हिडिओचा एंड करते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.